बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक सत्य व्यास लिखित कादंबरी बनारस टॉकीज. अनुवाद सुनीता डागा. प्रकरण 4. बाहेर पडल्याबरोबर आम्ही पाहिलं की दुर्गा महाराज आमचीच वाट पाहत हॉस्टेलच्या बाहेर उभे होते. ते आमच्या पहाऱ्यावरच होते, कारण सिनियर्सना शंका होती की आम्ही हॉस्टेलमधून बाहेर जाऊन बाजारातून काही आणू शकतो. आम्हाला पाहून दुर्गा महाराज एकदम खुश झाले. आम्ही थोड्या अंतरावर गेल्यावर ते आमच्या मागून येऊन म्हणाले, सापडलं का काही? मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत दादाला म्हणालो, आपल्या दोघांना जे काम दिलं ते सगळ्यात अवघड होतं. बापाला शिव्या घालू शकला असतास तू? दादानं प्रश्न विचारला. नाही यार, मी हळूच म्हणालो. मग काय म्हणायचं आहे तुला? तो म्हणाला, यार लिपस्टिक पाहून सिनियर्स भडकणार तर नाहीत ना? अजून काही करायला सांगितलं तर? मी शंका व्यक्त केली. हे पण होऊ शकतं की आपण एखादी दुसरी वस्तू घेऊन गेलो असतो तर त्यांनी आपल्याकडून लिपस्टिक मागवली असती. दादा म्हणाला. हां, मी म्हणालो. हॉस्टेलमध्ये घुसतात दुर्गा महाराज आमच्या पुढे झाले आणि एखाद्या गार्डप्रमाणे आम्हाला कॉमन रूमपर्यंत घेऊन गेले. सगळे सिनियर्स अजून तिथंच होते. नवेंदू आणि दुबेजी जयवर्धनला उठवण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही पोहोचताच एक सिनियर म्हणाला, झालं काम? होय, दादानं उत्तर दिलं. तर मग दाखवा. या रेकड्यांनो, विस्फोटक वस्तू पाहायची वेळ आली आहे. हे घ्या म्हणत दादानं लिपस्टिक त्याच्या हातावर ठेवून टाकली. हे काय? लिपस्टिक? होय. आता ही काही मुलांच्या कामाची वस्तू तर नाही आहे, होय ना? दादा म्हणाला आणि क्षणातच सगळं वातावरण बदलून गेलं. सिनियर्स टाळ्या वाजवत हसू लागले. काहीने आमची पाठ थोपटली, काहीने हस्तांदोलन केलं, काहींना गर्ल्स हॉस्टेलचा भूगोल जाणून घ्यायची उत्सुकता होती. थोडा वेळ ही चेष्टा मस्करी चालू राहिली. मग एक सिनियर दादा म्हणाला, एकदम सॉलिड आहात यार तुम्ही. भन्नाट नाव कमवणार तुम्ही बेटानो. थँक्यू सर, मी आणि दादा एका सुरात म्हणालो. सगळ्यांनी परत एकदा आमच्याशी हात मिळवले आणि मग दाढीवाला सिनियर म्हणाला, तुम्हा सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. वेलकम टू BHU. वेलकम टू लॉ स्कूल. एन्जॉय द जर्नी. कॉल द गोल्डन फेज ऑफ लाईफ. नो हार्ड फिलिंग्स, नो पर्सनल बायस. एव्हरीथिंग डन हिअर इज जस्ट टू ब्रेक द आईस बिटवीन अस. चला तर मग आता जा तुम्ही. आणि हो, इथं जे टास्क तुम्हाला दिलेत ते तुम्ही इतरांना कोणालाही सांगणार नाही आहात, कारण अजून त्यांची मालिश बाकी आहे. हां, आणखीन एक, रॅगिंगविषयी फॅकल्टीत कोणी काही विचारलं तर तुम्हाला चांगलं ठाऊक आहे की काय सांगायचं आहे ते. क्लिअर ना सगळं? येस सर, आम्ही चौघंही सोबतच उद्गारलो. अरे जाता जाता तुमच्या या मित्राला त्याच्या खोलीत घेऊन जा आणि झोपवा त्याला. सिनियर जयवर्धनबद्दल बोलत होता. येस सर म्हणत मी आणि दादा जयवर्धनला उचलण्यास पुढे झालो आणि त्याला खांद्याचा आधार देत सोबत घेऊन चालू लागलो. नवेंदू आणि दुबे आमच्या मागे मागे होते. कसं केलं यार तुम्ही हे सगळं? नवेंदूने विचारलं. काही विचारू नकोस बाबा, बस असं समज की मोठं दिव्य पार पाडून आलो आहोत. मी म्हणालो, मला तर चोरी करायला लावली. किती घाणेरडं कृत्य. उद्या सकाळीच भोलेनाथ आणि सुशीलची माफी मागेन मी. नवेंदूनं सुशीलच्या दरवाजाकडे पाहत म्हटलं, मला तर सगळ्यात सोपं काम सांगण्यात आलं. वाचलो बाबा मी. दुबेजी म्हणाले, हॅट घाबरट झाल्या. बापाला भरमसाठ शिव्या घालणं यापेक्षाही काही सोपं आहे का?
जयवर्धनला त्याच्या पलंगावर झोपवत दादा म्हणाला, कोण बाप? कोणाचा बाप? नाव खरं सांगितलं याचा अर्थ फोन नंबरही खरा सांगेन का मी? अशा कित्येक सिनियर्सना गंडा घालू शकतो आपण. कुत्सितपणे हसत त्यानं आपलं बोलणं संपवलं. आम्ही मात्र अवाक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलो. खरं तर दुबेजींना समजणं इतकं सोपं नव्हतं. रॅगिंगचा पिरियड संपून येणं म्हणजे जन्मठेपेची शिक्षा संपून येण्यासारखं होतं. सिनियर्सनी आम्हाला एक फ्रेशर पार्टी दिली आणि आमच्यात एक मैत्रीचं वातावरण निर्माण झालं. त्यांनी आम्हाला सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन देखील देऊन टाकलं. मी, दादा आणि जयवर्धन या मालिशनंतर सिनियर्सच्या आवडीचे झालो होतो आणि आपापसात चांगले मित्र देखील. आता आम्ही कुठंही सोबतच आढळत असू. बंगाली असल्यामुळे दादाला सिगारेटची देणगी पूर्वजांकडूनच मिळाली होती. त्यामुळं मेसचा नाश्ता संपवला की आमचा पुढचा मुक्काम पंडितजींच्या पान टपरीवर असायचा. त्यांचं दुकान म्हणजे सगळ्या प्रकारच्या चर्चा आणि वादविवादांचा अड्डा होता. पुस्तकं खूप महाग आहेत यार, दादा म्हणाला. होय का? आणि सिगारेट खूप स्वस्त आहे का? मी म्हणालो. सिगारेटची तुलना पुस्तकाशी करू नकोस. सिगारेट नसली असती तर ही पुस्तकं देखील लिहिली गेली नसती. स्ट्रेस बस्टर असते ही. धुराची वलिय सोडत दादा म्हणाला, सिगारेट सिगारेट याला काय घंटा समजणार? आत्ता तर प्यायला सुरुवात केली आहे. धूर तोंडात ठेवून फुंकून टाकतो आणि स्वतःला अर्जुन रामपालसारखा मोठा हिरो समजतो. अशाच लोकांनी सिगारेटला बदनाम केलंय. जयवर्धननं दादाकडून सिगरेट घेत म्हटलं, बरं सिगरेट सोड आणि सांग की कोणकोणती पुस्तकं घ्यायची आहेत? दादानं विचारलं. लेक्चरर्सना कन्सल्ट करूयात का? मी म्हणालो. परत सुरू झाली का बे तुझी लोचडगिरी? लेक्चरर काय घंटा सांगणार पुस्तकाविषयी? एकच पुस्तक आयुष्यभर वाचलंय त्यांनी आणि आत्तापर्यंत तेच ते धोपडत आहेत. इथं 10 विषयांची गाठ आहे आपली. जयवर्धन म्हणाला. मग असं करूया, अनिमिष दादाकडे जाऊया. चांगला सिनियर आहे तो सांगेल व्यवस्थित आपल्याला पुस्तकांबद्दल. मी सल्ला दिला. हॅट्स आल्या, त्यानं तुला इंटेलेक्च्युअल सारखं बोलतोस म्हणून डोक्यावर काय चढवलं? तो चांगला सिनियर झाला का? हे दिसत नाही तुला की साला तुझंच जॅकेट घालून 5 दिवसांपासून फिरतोय तो? पुस्तकांबद्दल विचारला गेलास तर शर्ट देखील काढून घेईल. पुत्र मागण्यास गेली भ्रतार, नवरा घालून आली. जयवर्धनच्या म्हणी हळूहळू आमच्या अंगवळणी पडू लागल्या होत्या. साल्यांनो, तुम्ही कोणत्याही निर्णयाप्रत पोचणार नाही. आता हेच ठीक राहील की तिघांनी प्रत्येकी 3 पुस्तकं विकत घ्यायची. प्रोफेशनल एथिक्ससाठी काही पुस्तकाची गरज नसते. चालेल? दादानं विचारलं. चालेल, मी म्हणालो. ठीक आहे. जयवर्धनला देखील पटलं. आणि बेअर ॲक्टचं काय? मी म्हणालो. परत साल्या घाणेरडेपणा. अरे अभ्यास आणि शिकवण्याच्या वेळी बेअर असलं काही अश्लील बोलू नये राजा. जयवर्धन हसतच म्हणाला. LLBच्या 3 वर्षांच्या कोर्ससाठी एक मूलभूत पात्रता असते, पदवीधर असणे. आम्ही सगळे पदवीधर होतो. परंतु कॉलेजमध्ये वर्गात कोण हजेरी लावतो? म्हणून वर्गात बसण्याची सवय सुटली होती. आता इथे दिवसभरात 5 वर्ग करताना सगळे देव आठवत होते. प्रत्येक सेमिस्टरमध्ये 10 विषयांचा अभ्यास करायचा होता आणि 75% हजेरी आवश्यक होती. कसलं कॉलेज आहे बे? 6 महिन्यात 10 विषय तर शाळेत देखील नव्हते यार. मी म्हणालो. कोण म्हणते की हे कॉलेज आहे? याचं तर नावच लॉ स्कूल आहे, लॉ स्कूल. 75% अटेंडन्स आवश्यक आहे का? जयवर्धन म्हणाला. कोण म्हणालं? मी विचारलं. तू टेस्ट कशी काय पास झालास बे? या साल्यानं प्रॉस्पेक्टस देखील नीट पाहिले नाही आहे. याचे पेपर्स नक्की कोण्या दुसऱ्यानं सोडवले असणार.
दादा जयवर्धनला म्हणाला, अटेंडन्स पूर्ण कसं भरणार? मला तर आज पहिल्याच दिवशी इतकी झोप येते, साला रोज 5 तास कोण बसणार? मी म्हणालो, प्रॉक्सी हाच एक मार्ग आहे. दादा म्हणाला, तरी किती पिरियड्समधून अशी प्रॉक्सी मारता येईल आपल्याला? जयवर्धनने शंका उपस्थित केली. सगळ्या पिरियडसाठी आवश्यक नाही आहे. मी सिनियर्सकडे चौकशी केली आहे. जे शिक्षक अटेंडन्सविषयी खूप स्ट्रिक्ट असतील, फक्त त्यांच्याच वर्गासाठी प्रॉक्सी असेल, बाकीचं पाहता येईल. दादा म्हणाला, चला मग ठीक आहे. सकाळपासून लेक्चर्स अटेंड करून करून पार थकलो यार. रुपमला जाऊयात. मी ऐकलं की तिथे हेरिटेज हॉस्पिटलजवळ मस्त मँगो शेक मिळतो. जयवर्धन म्हणाला, आठवड्यातून 6 दिवस सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वर्ग चालायचे. विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक वेळेचं पालन करण्यात अधिक तत्पर होते. 5 महिन्यातच अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं दडपण आमच्यापेक्षा प्राध्यापकांवरच अधिक होतं आणि म्हणून मग एकही पिरियड ऑफ जात नसे. सी, in Hindu law there is a probability of questions being repeated and for short notes even greater chances of being repeated. पारस दिवानच्या पुस्तकाची पानं उलटत प्रोफेसर अभय कुमार म्हणाले. पारस दिवान आणि अभय कुमार यांचं सिम्बायोटिक रिलेशन होतं. पारस दिवान यांच्या पुस्तकाशिवाय हे दिसणं अशक्य होतं आणि अभय कुमार यांच्या आधी पारस दिवान यांना कोणी ओळखत देखील नव्हतं. अभय कुमार यांचं नातं बीइंगशी देखील होतं. बीइंगशिवाय त्यांचं एक वाक्य देखील पूर्ण होत नसे. सो द टॉपिक बीइंग स्टडीड yesterday was marriage. Can anyone answer what are the essentials of Hindu marriage? अभय कुमारने सगळ्या वर्गासमोर प्रश्न ठेवला आणि आपली नजर फिरवत उत्तर शोधू लागले. त्यांच्या डोळ्यांत पाहत राहा, मग आपल्याला काही धोका नाही. मी हळूच दादाला म्हणालो, अबे डोळ्यांत पाहिलं तर नक्कीच विचारतील ना. दादा देखील दबक्या आवाजात म्हणाला, नजर चुकवली तर मात्र नक्कीच पकडतील. शो सम कॉन्फिडन्स. मी पुटपुटत म्हणालो, काय रे यू ब्लू शर्ट, व्हॉट आर द इसेन्शियल्स ऑफ हिंदू मॅरेज? अभय कुमारनी बहुतेक शिकार शोधली होती. मी आधी माझा शर्ट पाहिला, मग दादाकडं पाहिलं, मग निश्वास सोडला. आम्ही दोघांनीही निळा शर्ट घातला नव्हता. मला माहीत नाही बुवा, मागून आवाज आला. सगळे मागे वळून पाहू लागले. हसण्याची हिंमत कमीत कमी अभय कुमार यांच्यात असायला कोणातच नव्हती. व्हॉट नॉनसेन्स यू आर बीइंग टॉकिंग? अभय कुमार ओरडले. सगळं जर आम्ही सांगितलं तर तुम्ही इथं काय करणार आहात? परत त्याच ठसक्यात उत्तर आलं. आता अभय कुमार यांना देखील हसू रोखून धरणं शक्य नव्हतं. सगळा वर्ग हसत होता, सोबत अभय कुमार देखील. काय रे, व्हॉट इज युअर नेम? त्यांनी विचारलं. रोशन चौधरी. एखाद्या बाजीरावाच्या रुबाबात आवाज आला. त्याच्याकडे फक्त पाहत राहण्यापलीकडे अभय कुमार काही करू शकले नाहीत. रोशनला वर्गाच्या बाहेर जाण्यास सांगून त्यांनी पुढे शिकवायला सुरुवात केली. रोशन चौधरीला मी पहिल्यांदा तो काउन्सिलिंगच्या वेळी हॉस्टेल मिळवण्यासाठी वॉर्डनची जोरजोरात हुज्जत घालत असताना पाहिलं होतं. गुंता हा होता की मेरिटनुसार फक्त एकाच मुलासाठी हॉस्टेलमध्ये जागा होती आणि रोशनसोबत अजून एक मुलगा मेरिट लिस्टमध्ये त्याच्यासोबत होता. रोशन या मुद्द्यावर अडून बसला होता की त्याचं वय जास्त आहे म्हणून हॉस्टेल त्यालाच अलॉट मिळालं पाहिजे. असं जाणवत होतं की जणू काही रोशनचा हेतू शिकणं नसून फक्त हॉस्टेल मिळवणं हाच आहे आणि जर त्याला हॉस्टेल नाही मिळालं तर जणू तो प्रवेशच घेणार नाही. शेवटी हार मानून त्या मुलानं माघार घेतली आणि रोशनला हॉस्टेल मिळालं. हॉस्टेलमध्ये आल्यावर त्याला आपल्या तोडीचं जर कोण मिळालं असेल तर तो होता नवेंदू. कॅन्कुन समिट असो की फ्री ट्रेड परमिट,
फिडेल कॅस्ट्रो असो किंवा मग म्युझिक मॅस्ट्रो, ज्ञान आणि समाधान या गोष्टी फक्त या दोघांकडेच होत्या. आणि अशाच एका रविवारी भगवानदास हॉस्टेलच्या घोषित कोठ्यावर म्हणजे खोली नंबर 79मध्ये नवेंदू मला ज्ञानाचे डोस पाजत होता. बरं का सूरज, हा चौधरी आहे ना, जेम ऑफ अ पर्सन आहे, जेम ऑफ अ पर्सन. काय आवाका आहे साऱ्याचा. कोणत्याही विषयावर यानं तोंड उघडलं तरी ऐकतच राहावंसं वाटतं. अगदी माझ्या मुंगेरच्या काकांसारखा आहे हा एकदम. तो जेव्हा आर्टिकल 370वर बोलतो ना, तेव्हा असं वाटतं की वर्मा सर काय शिकवतील याच्यापुढे. तब्बल 171 केसेस तरी लक्षात असतील याच्या. मायनॉरिटीज कमिशनचा संपूर्ण रिपोर्ट तोंडपाठ आहे त्याला. धम्म आहे यार गड्यात. पण बिचाऱ्याला पार्टनर मात्र बरोबर नाही मिळाला. नवेंदू हळूच म्हणाला, परंतु तो तर एकटा राहतो ना खोली नंबर 68मध्ये. मी विचारलं. नाही रे, त्याचा पार्टनर आला आहे. नवेंदू म्हणाला. 3 महिन्यानंतर हॉस्टेल कसं काय मिळालं त्याला. मी सोबतच 2 प्रश्न केले. असं ऐकलं आहे की हॉस्टेल तर त्याला आधीच मिळालं होतं. कोण्या जजची औलाद आहे, नाव शशांक आहे. नवेंदूनं माझ्या नंतरच्या प्रश्नाचं देखील उत्तर देऊन टाकलं. तुमची मीटिंग संपत आली असेल तर जेवायला जाऊयात का. 2 वाजलेत. भूक लागली आणि अजून उशीर झाला तर फक्त आमटीच प्यावी लागेल. दादानं अतिशय आवश्यक गोष्टीकडे आमचं लक्ष वेधलं आणि ते खरंही होतं. रविवारी उशीर झाला तर जेवण मिळणं देखील कठीण होऊन जात असे. आम्ही तिघं उठलो, खोलीला कुलूप लावलं आणि मेसच्या दिशेनं चालू लागलो. परंतु बहुतेक त्या दिवशी जेवण आमच्या नशिबातच नसावं. आम्ही अजून अर्ध्या वाटेवरच होतो आणि मागून कोणीतरी हाक मारली. नवेंदू, नवेंदू. मागे वळून पाहिलं तर कोणी नव्हतं. कोणीतरी बोलावतंय मला. नवेंदू म्हणाला. अरे बाबा, तो नवेंद्रूला बोलावतोय. हा नवा नवेंद्रू कोण. मी चेष्टेत म्हणालो, अंजू महेंद्रूचा भाऊ. गप मुकाट्यानं चला. दादाला अजूनही आमटीची आशा होती, पण बहुतेक त्या दिवशी आमटी देखील आमच्या नशिबात नसावी. परत मागून दबक्या आवाजात हाक आली. नवेंद्रू, नवेंद्रू. नवेंदू आणि सुपरमॅनमध्ये एक साम्य होतं. कोणी मदतीसाठी धावा केला की दोघांची भूक तहान हरपून जायची. नवेंदू तातडीनं पळतच आवाजाच्या दिशेनं गेला. थोडा वेळ इकडं तिकडं शोधल्यानंतर खोली नंबर 68च्या खिडकीतून आवाज येत असल्याचं समजलं. दार बाहेरून बंद होतं. कडी घातलेली होती. बहुतेक कोणीतरी गडबडीत कडी घालून निघून गेला असावा. खोलीत रोशन चौधरी अडकला होता आणि खिडकीतून तोच आवाज देत होता. अरे रोशन, तू दार बाहेरून बंद करून तू आत कसं काय गेलास बाबा. नवेंदूनं अगदीच मूर्खासारखा प्रश्न विचारला. आधी दार उघडा मग सांगतो. रोशन अतिशय घाबरलेला होता. नवेंदूनं दार उघडलं आणि रोशन धास्तावतच बाहेर आला. काय झालं. नवेंदूनं विचारलं. माझा रूममेट. रोशन अजूनही घाबरलेला होता. अबे काय झालं तुझ्या रूममेटला. दादाच्या पोटातले कावळे आता डोक्यात कावकाव करू लागले होते. माझा रूममेट स्पिरिट कॉल करतो. रोशन घामेघूम झाला होता. काय. नवेंदू आणि दादानं जे ऐकलं ते त्यांना समजलं होतं. माझ्या लक्षात काही आलं नाही. स्पिरिट कॉल काय असतो बे. मी विचारलं. दादा मध्येच मला थांबवून म्हणाला. सूरज बाळा, हा एअरटेलचा नवीन प्लॅन आहे. यात तुम्ही 30 पैशात बीडी हॉस्टेलमधून गर्ल्स हॉस्टेलमध्ये बोलू शकता. नवेंदूचा काका देखील. दादा नवेंदूची नक्कल करत म्हणाला. काय वात्रटपणा चालवला आहे तुम्ही. समजत नाही का किती गंभीर विषय आहे. नवेंदू आम्हाला झापत म्हणाला. परंतु स्पिरिट कॉल ही काय भानगड आहे. मी परत विचारलं. भूताला बोलावणं.
नवेंदूनं माहिती पुरवली. काय? आता घाबरायची वेळ माझी होती. होय, स्पिरिट कॉल करणं म्हणजे भूताला बोलावणं. नवेंदू आता गंभीर झाला होता. काही क्षण थांबून त्यानं परत रोशनला विचारलं, परंतु तुला कसं कळलं की तुझा पार्टनर हे सगळं करतोय? आणि दार कोण बंद करून गेलं होतं? हे बघा, तुम्ही हे प्रत्यक्ष वाचा. असं म्हणून रोशननं एक कागद नवेंदूच्या समोर ठेवला. त्या कागदावर लिहिलेल्या प्रत्येक अक्षरागणिक नवेंदूच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत होते. तो निश्शब्द झाला होता. दादानं त्याच्या हातातून कागद हिसकावून वाचायला सुरुवात केली तर त्याचीही अशीच काही अवस्था झाली होती. त्यानं हळूच कागद माझ्या हातावर ठेवला. थंडीचे दिवस असूनही त्या कागदावर लिहिलेलं वाचून मला घाम फुटला. जे लिहिलं होतं ते असं होतं, लाल रंग का जोड़ा पहने उतरी है जो इंद्र की बेटी, खुद से लंबी उसकी चोटी, खाती है बस खीर और रोटी, माता है सिंदूरी लाल, कैसा है यह माया जाल. वाचून का कोणास ठाऊक आम्ही थिजून गेलो. आमच्यापैकी कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात रोशननं आपल्या खोलीच्या भिंतीकडे आमचं लक्ष वेधलं. भिंतीवर काळ्या रंगाने हाताचे पंजे रेखाटले होते आणि विचित्र अशा भाषेत काहीतरी लिहिलं देखील होतं. नवेंदूनं धीर एकवटून विचारलं, कोणी लिहिलं आहे हे? शशांक, माझ्या रूममेटनं. त्यानंच दार बाहेरून लावलं होतं. रोशन श्वास घेण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु शशांक आहे कुठं? मी विचारलं. माहीत नाही. हे कागदावर लिहिलेलं बडबडत होता एकसारखा. मग अचानक उठला आणि दार बाहेरूनच बंद करून. अचानक बाथरूमच्या दिशेनं कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि रोशनचं बोलणं अर्धवटच राहिलं. पाहिलं तर तिथं बरीच गर्दी जमा झाली होती. काय घडलं हे पाहण्यासाठी आम्ही तिकडं वळलोच होतो की समोरून जयवर्धन येताना दिसला. काय झालं आहे रे तिकडं? का गर्दी झाली इतकी? दादानं विचारलं. काय झालं? अरे कोणीतरी बाथरूममध्ये गेलं होतं. वादळात झाड कोसळावं तसं खाली कोसळला गडी. जयवर्धनची झोप उडाली होती. आम्ही बोलतच होतो. तेवढ्यात बाथरूमच्या दिशेनं गोंधळ अजून वाढला. मग आम्ही देखील पळतच तिकडे गेलो. पाहतो तर तो शशांक होता. शशांक अग्रवाल. तो बेशुद्ध अवस्थेत बाथरूममध्येच खाली पडलेला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.